आणि पश्चिम बंगाल पाठोपाठ तामिळनाडूमध्ये सुद्धा आज मतदान पार पडलं। तामिळनाडूमध्ये सुद्धा संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान झालं। तामिळनाडूमध्ये सर्व म्हणजे 234 विधानसभा जागांवर आज मतदान पार पडलं। इथंही विक्रमी मतदान झालं। तब्बल 82.24% मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। तामिळनाडूमध्ये एम.के. स्टॅलिन यांच्याकडून पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। हजारो मतदान केंद्रावर मतदान पार पडलं। तामिळनाडूचं राजकारण हे गेल्या काही दशकांपासून द्रमुक आणि अण्णा द्रमुक याच प्रादेशिक पक्षांभोवती फिरत होतं। पण यावेळी मात्र तमिळगा वेत्री कळगम या अभिनेता विजय थलपती यांच्या पक्षानं उडी घेतली आणि सामना तिरंगी झालाय। भाजपनं सुद्धा द्रविडी अस्मितेच्या राजकारणाला हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व या मुद्द्यांनी आव्हान देण्याचा प्रयत्न केलाय। आता तामिळनाडूच्या जनतेनं कुणाला कौल दिलाय हे 4 मे रोजी म्हणजे मतमोजणीच्या दिवशी स्पष्ट होईल। तामिळनाडूमध्ये अभिनेत्यांनी सुद्धा आज मतदानाचा हक्क बजावला। यामध्ये सूर्या, ज्योतिका, विजय सेतुपती, धनुष, विशाल रेड्डी यांनीही मतदानाला हजेरी लावली। आणि तामिळनाडूमधली एकूण निवडणूक, त्या निवडणुकीमध्ये आज झालेलं विक्रमी मतदान आणि एकूणच तिथं घडलेल्या राजकीय घडामोडी या सगळ्या संदर्भात प्रवीण पुरोहित यांचं विश्लेषण बघूया। तामिळनाडूमध्ये प्रामुख्याने ह्या काही बाबी ज्या आहेत त्यावर चर्चा करताना तिथल्या सरकारने डीएमके सरकारने नोकऱ्या आणि विकासाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारकडून होत असलेले सातत्याने अन्याय हे प्रामुख्याने डीएमके सरकारने प्रचाराच्या मुद्द्यामध्ये घेतले होते। आणि तामिळनाडूमध्ये असलेले जे काही एक जनाधार जो आहे म्हणजे एक तमिळी जनाधार जो आहे त्याला एकत्र करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। महागाई, इंधन दर, वीज आणि धान्य या संदर्भात केंद्र सरकारची जी काही भूमिका आहे किंवा कल्याणकारी योजना असतील या कल्याणकारी योजना प्रामुख्यानं देताना आपल्या राज्यावर कसा अन्याय झाला आणि भारतीय जनता पक्षाचे नेते कशा पद्धतीने आपल्याला दुजाभावाने वागवतात हा प्रामुख्याने मुद्दा तिथल्या प्रचारामध्ये होता। तर डीएमकेच्या माध्यमातून जे बस प्रवास दिला तर महिलांसाठी अनेक लाभकारी योजना ज्या आहेत मध्ये नाश्ता असेल, एक वेळचा नाश्ता असेल, गृहोपयोगी उपकरणं असतील किंवा बालकांचे अनुदान असतील या काही मुद्द्यांवरती तिथल्या सरकारने तिथल्या जनतेला आपलंसं करून घेण्याचा प्रयत्न केला होता। द्रविड स्वाभिमान आणि भाषा अस्मिता हा प्रामुख्याने मुद्दा त्या तामिळनाडूच्या विद्यमान सरकारने डीएमके सरकारच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये होता। भारतीय जनता पक्षाचे युनिफॉर्म सिव्हिल कोड आणि राष्ट्रीय भाषा अशा मुद्द्यांवरती तामिळ क्षेत्रवादाला विरोध करण्याचा प्रयत्न झाला आणि त्याचा फायदाही घेण्याचा प्रयत्न त्या पक्षाकडून होईल। कायदा आणि सुव्यवस्था या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाने तिथल्या एआयडीएमकेला अगदी ताळ्यावर घेण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर टीका केली आणि राज्य सरकारमध्ये असलेले जे काही भ्रष्ट कारभार जो आहे त्या भ्रष्ट कारभार पुढे करण्याचा प्रयत्न केला। राज्य आणि केंद्रवाद या माध्यमातून राष्ट्रीय पक्षांची भूमिका जी आहे ती तामिळनाडूमध्ये गेल्या 60 वर्षापासून चर्चेली गेली आणि याही निवडणुकीच्या मतदारामध्ये त्यावर सातत्याने चर्चा झाली। एकमेकांवर टीकेचे बाण सोडले गेले आणि या माध्यमातून आपला पक्ष कसा सरस ठरेल असा प्रयत्न ह्या दोन्ही पक्षांनी केलेला दिसतोय।